पति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजन पुत्र पड़े चरण में, राम सिया जपते तन मन। मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदर्शन अचर विहारी। राम सिया राम जय जय राम। 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है, मन मंदिर के दर्पण में सिया राम राम है। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। श्री रामायण कथाकथनाच्या कार्यक्रमात पुन्हा आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। काल आपण पाहिले की रामायण हे कसे गायत्री बीज मंत्र स्वरूप आहे। त्यानंतर कथा ऐकली ती तेलंगणा येथील भद्राचलम येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील। श्रीराम तेथे भद्र पर्वताला दिलेल्या वचनात बांधले गेले, परंतु कलियुगातही अवतीर्ण होऊन त्यांनी आपले वचन पूर्ण केले। कलियुगातही श्रीरामांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले मिळतात। तानिश शहाकडे नोकरी करणाऱ्या भक्त रामदास गोपण्णाला तानिश शहाच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी श्रीरामांनी मोहरा दिल्या। तशा तर स्वप्न स्वरूपात दिल्या, पण प्रत्यक्षात त्या मोहरा तिथे सापडल्या। त्या आजही मंदिरातील संग्रहात पाहायला मिळतात। ईश्वराला कोणत्याही स्वरूपात भक्ताने साथ घातली तर ईश्वर त्याच्या हाकेला नक्कीच धावून जातो, पण भक्ताची भक्ती मात्र तेवढी निर्मळ पाहिजे, होय ना? आजच्या कार्यक्रमाकडे वळूयात। अर्चना ठाकूर काकू आपल्या समोर एक गीत सादर करत आहेत। मी त्यांना आमंत्रित करते। तेव्हा विशेष काही असं आता पुन्हा मला सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये, परंतु त्यात एक आणखी विशेष अशी गोष्ट मला जी जाणवली ती मी सांगणार आहे। की त्यांच्या बोलण्यामध्ये आपण पाहिलं की रामरायाचं चरित्र हे केवळ चरित्र म्हणून ऐकू नका, तर ते समाज प्रबोधनाचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं माध्यम आहे असं मला वाटलं। की त्यांचं चरित्र, त्यांच्या कथा ह्या समाजाभिमुख आहेत, मानवी जीवनाला आदर्शवत अशा आहेत। त्यातून आपण अनेक गोष्टी घेऊ शकतो, आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांपर्यंत त्या पोहोचवू शकतो। तेव्हा हे चरित्र समाजाभिमुख करण्याचं काम सुवर्णाताई करतायत, हे खरोखरच त्यांना मी धन्यवाद देते। आज मी काल आता रामजन्म झालेला आहे, रामरायांची मौंज झाली, वशिष्ठांच्या आश्रमामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, विश्वामित्र आले, यज्ञाच्या रक्षणाकरता घेऊन गेले वगैरे वगैरे सगळा भाग झालेला आहे। परंतु एक सुप्त इच्छा माझी होती की रामराया, कारण आता 22 तारखेला जे अयोध्येमध्ये रामराया बसवले आहेत ते बालरूप आहेत, 5 वर्षाचे आहेत ते। तेव्हा ते 5 वर्षाचे रामराया त्या दशरथ राजाच्या राजवाड्यामध्ये किंवा त्यांच्या अंगणामध्ये कसे धावत असतील, कसे नाचत असतील, याचं एक मूर्त स्वरूप माझ्या डोळ्यापुढे आलं। आणि मी सुवर्णाताईंना म्हटलं की ठुमक चलत रामचंद्र हे मी म्हणू का? तेव्हा त्या म्हणाल्या जरूर म्हणा, पण कालचं खूपच बिझी शेड्यूल होतं, त्यामुळे आज मी हा चान्स घेतलेला आहे। प्रभू रामचंद्र ही देवता भारतीय संस्कृतीचा प्राण आहे। या मर्यादा पुरुषोत्तमाच्या सद्गुणालंकृत आदर्श जीवन चरिताची महती आसे तू हिमाचल व्यापलेली आहे।
भारतीयांचा पिंड त्यावर घडला आहे. संत तुलसीदासांची श्रद्धा व भावभक्ती यावर प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांना यमुना काठीच्या चित्रकूट इथल्या घाटावर दर्शन देऊन त्यांच्या आणि स्वतःच्या बाळावर चंदनाचा टिळा लावून त्यांच्यावर अनुग्रह केला, कृपादृष्टी केली अशी आख्यायिका आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या या सुवर्णाताईंच्या डोक्यावर सुद्धा कृपांकित छत्र आहे रामरायाचं. आणि म्हणून इथे व्यासपीठावर बसल्यावर त्या काय बोलत नाहीत याचा अंदाजच येत नाही. काय 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 नवीन नवीन माहिती सांगत राहतात. तेव्हा ही कृपाछत्राशिवाय ही गोष्ट अशक्यप्राय आहे. अशा अगम्य दैवी रूपाचं आकलन दुर्बोध असल्याची अनुभूती येतच असते. या संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेला सिद्धांत याचे वास्तव दर्शन देते. तो असा, आजी आनंदू आनंदू रे, जया श्रुती नेती म्हणती तोची गोविंदू रे. म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही म्हणून श्रुती थकून नेती नेती हा नाही हा नाहीच असं म्हणतात, तो हाच गोविंद आहे. श्रीरामाच्या रूपाला उपमा देण्यास असमर्थ ठरलेले गोस्वामी तुलसीदास याच निष्कर्षाप्रत आले आहेत. ते आपल्या काव्यात म्हणतात, श्रीरामाच्या रूपाला उपमा नाही म्हणूनच त्याचं रूप त्याच्यासारखंच आहे. त्याला चंद्राची उपमा, त्याला कमळाच्या फुलाची उपमा वगैरे काही त्यांना सुचलं नाही. आणि शेवटी गोस्वामी म्हणतात की त्याचं रूप त्याच्यासारखंच आहे, फक्त केवळ तो हा वेगळाच आहे. प्रभू श्रीरामाचे अनन्य भक्त श्री रामचरित मानस या महाकाव्याचे रचनाकार ज्ञानी पंडित गोस्वामी तुलसीदास यांचं ठुमक चलत रामचंद्र हे सुंदर भजन आहे. नाजूक पावलं टाकत चालायला शिकणाऱ्या बालक श्रीरामाचं म्हणजेच त्या परब्रह्माचं त्याच्या मातोश्री कसं कोडकौतुक करीत आहेत ते आपण ऐकूयात या गाड्यातनं. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, या ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत ठुमक चलत ठुमक चलत रामचंद्र. किलकिलात उठत धाय गिरज भूमी लटपटाय, किलकिलात उठत धाय गिरज भूमी लटपटाय, धायमाय गोदलेत दशरथ कीरनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र. विद्रुम से अरुण अधर बोलत मृदु वचन मधुर, विद्रुम से अरुण मधुर बोलत मृदु वचन मधुर. सुंदर नासिक बीच लटकत लटकनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र. मेवा मोदक रसाल मन भावे सोले होलाल, मेवा मोदक रसाल मन भावे सोले होलाल. और ले हो रुचिर पान कंचन झुन झुनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र. तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, अति आनंद, अति आनंद, अति आनंद, अति आनंद. तुलसीदास अति आनंद निरखी के मुखारविंद, निरखी के मुखारविंद. रघुवर की छवि समान रघुवर मुख बनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत ठुमक चलत ठुमक चलत रामचंद्र.
श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने। श्री रामायण सर्वप्रथम महादेव आपली पत्नी पार्वतीला सांगितलेलं आहे। आज आपल्या कथेमध्ये महादेव अवतरणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी त्रिपुराचीही आपण जाणण्याचा प्रयत्न करीत आहोत। मी महादेवाला श्रीरामाला नमस्कार करून काल आपण विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन पायी चालत चालत निघाले आणि चालता चालता विश्वामित्रांना अवगत असलेले सर्व विद्या, विश्वामित्रांना अवगत असलेले सर्व अस्त्र शस्त्र मंत्र तंत्र सर्व काही त्यांनी प्रभू रामचंद्रांना समर्पण भावनेने अर्पण केली। त्यांच्या मनात अशी भावना होती की राम हा अजिंक्यच होणार, रामाला जिंकणारा कोणीही या पृथ्वी तलावर राहणारच नाही, राम हा अजिंक्यच राहणार। अशा भावनेने त्यांनी रामाला आपल्याला अवगत असलेल्या सर्व विद्या अर्पण केल्या आणि करत करत ते एका अतिशय घनदाट आणि निबिड अशा अरण्यात आले। दिवसा सुद्धा सूर्यप्रकाश त्या अरण्यात एक पडतच नव्हतं, इतका अंधार होता। राम लक्ष्मणांनी आपल्या धनुष्यबाणाने त्या अंधाऱ्या जंगलातून वाट काढली, वाट निर्माण केली। गुरुजींबरोबर विश्वामित्रांबरोबर ते चालू लागले। चालता चालता त्यांच्या समोर अतिशय पांढरे शुभ्र असे दोन सुळे दिसले त्यांना आणि ताडामाडासारखी उंच धिप्पाड अशी राक्षसी त्यांच्या समोर दिसली। ती वासून पाहत होती, चला बऱ्याच वर्षानंतर आपल्याला भोजन मिळत आहे या आनंदाने ती नाचत होती, उड्या मारत होती। परंतु त्याच क्षणी विश्वामित्राने रामाला सांगितलं, रामा ती पहा त्राटिका आणि उचल तुझं धनुष्यबाण आणि मार त्या त्राटिकेला, मार त्या राक्षसीला। राम शांतपणे वसिष्ठ ऋषींना म्हणाले, ऋषीवर्य त्राटिका स्त्री आहे। रामाचं विनयी परंतु खोचक प्रश्न वसिष्ठ ऋषींना ऐकून समाधान वाटलं। हो बरोबर आहे, त्राटिका ही स्त्री आहे, परंतु जी स्त्री जगाला घातक असेल अशा स्त्रीचा वध करणे उचित समजतात। इंद्राने सुद्धा एकदा मंथरा नावाच्या एका दुष्ट स्त्रीला मारून टाकलं।
आणि शुक्राचार्याची माता भृगु ऋषींची पत्नी हिनं देवलोकातील सुरांना देवांना त्रास देत तिनं असं मनाशी ठरवलं होतं की स्वर्गातील सर्व देवांना संपवणार आणि स्वर्गावर राक्षसांचाच राज्य राहणार असं मनाशी ठरवून तिनं जे कृत्य करत होते ते पाहून विष्णूनं आपल्या सुदर्शन चक्रानं तिचं शिरच उडवलं. तर साक्षात वैकुंठपतींनी दुष्टांचं दमन केलेलं आहे. इथं आपण या त्राटिकेला मारणं योग्यच आहे. कारण आपण आता सध्या ज्या जंगलात आलेलो आहोत या जंगलाचं नाव सध्या दंडकारण्य असं आहे. परंतु पूर्वी या ठिकाणी मल आणि कुरुशी नावाचे 2 राज्य होते. अतिशय गजबजलेले. या ठिकाणचे राजे अतिशय विद्वान होते. या ठिकाणच्या राजांनी खूप मोठं शौर्य गाजवून आपल्या जनतेला आनंदात ठेवलेलं होतं. सुखी, समाधानी, आनंदी, सर्वसंपन्न असे हे राष्ट्र होते. परंतु या राष्ट्रामध्ये ही त्राटिका, मायावी त्राटिका आली आणि तिनं हळू मायावी रूप घेऊन स्त्रिया, मुले, पुरुष, राजे सर्वांनाच खाऊन टाकली. आणि बघता बघता हे 2 देश आज तू पाहत आहेस ना, या ठिकाणी एक पक्षी सुद्धा जिवंत नाही. प्राणी, पक्षी, मनुष्य सर्वांनाच तिनं खाऊन टेकलं. आता तिची भूक दुसरीकडे वळत आहे की आता तिची भूक भागवण्यासाठी ती या दंडकारण्यातून बाहेर पडून इतर राज्यांवर, इतर लोकांच्यावर तिची दृष्टी जाण्या अगोदर आपण तिचा वध केलेला बरा असं तिनं सांगितलं. तिला रामाला सांगितलं आणि हेही सांगितलं की त्राटिका जी आहे ती एका यक्ष कन्या आहे. त्या यक्षाने खूप मोठं यज्ञ केलं आणि त्या यज्ञदेवतेला त्यांनी मागितलं, मला एक अशी पुत्री द्या की जिला हजारो हत्तीचं बळ तिच्याकडे असेल, जी शक्तिमान असेल. त्याप्रमाणे सुमाली नावाच्या त्या ऋषीवर्यांना, यक्षाला त्राटिका नावाची पुत्री ही यज्ञातून प्राप्त झाली. अशी ही यज्ञातून प्राप्त झालेली महाबलाढ्य कन्या होती. तिचा विवाह सुमेरू नावाच्या एका राक्षस कुलातील महान बलशाली राक्षसाची झाला आणि तिला 2 मुले, 1 मुलगी, सुबाहू, मारीच आणि कैकसी. कैकसी ही रावणाची आई. कैकसीला रावण, कुंभकर्ण, विभीषण, मधुमालती आणि शूर्पणखा अशा 2 मुली, 3 मुलं होती. तिचे पती ब्राह्मण कुलातील होते आणि विश्रवस यांचे पणजे म्हणजे साक्षात ब्रह्मदेवच.
तर अशा महाकुलीन पुरुषाशी कैकसीचं विवाह झालेलं. त्यानंतर कैकसी आणि तिची मुलं ही श्रीलंकेत केवढं मोठं नाव मिळवलंय राक्षसी साम्राज्यामध्ये हे आपण नंतर पाहूया. तिचा मुलगा सुबाहू आणि मारीच त्या जंगलामध्ये थैमान माजत होते. आजूबाजूच्या लोकांच्या राज्यामध्ये सुद्धा जाऊन ते निरखून येत होते. कुठे राज्य, कुठे माणसं, कुठे गुरु, कुठे ऋषी काही यज्ञयाग करत आहेत का. तर विश्वामित्रांनी जगत कल्याणासाठी या दंडकारण्यामध्येच यज्ञाचा आरंभ केला होता. परंतु यज्ञाचा आरंभ केल्याबरोबर यज्ञ धगधगताय की नाही, लगेच सुबाहू, मारीच आणि त्याच्या हाताखालचे सर्व राक्षस त्या यज्ञकुंडामध्ये रक्त मांस टाकून यज्ञ विध्वंस करू लागले. विश्वामित्र तर समर्थ होते त्या राक्षसांना मारण्यासाठी, परंतु त्यांनी आता वसा घेतलेला होता यज्ञाचा. त्यांनी जर कोणाची हत्या केली तर त्या यज्ञापासून मिळणारे फळ मिळणार नाही. म्हणून त्यांनी महाराजाकडे आले आणि रामरायांचं कर्तृत्व त्यांना माहीत होतं. राम लक्ष्मण त्राटिकेचा वध केला. एकाच बाणाने रामाने त्राटिकेचा वध केला. त्राटिका भूमीवर पडल्याबरोबर देव, किन्नर, यक्ष, मानव सर्वांना इतका आनंद झाला की सर्वांनी पुष्पवृष्टी केली. आणि विश्वामित्रांनी सुद्धा श्रीरामाचं आणि लक्ष्मणाचं कौतुक केलं. त्यांच्या शक्तीचं, त्यांच्या अचूक अशा बाणाचं त्यांनी कौतुक केलं. आणि नंतर त्या यज्ञभूमीवर ते आले. यज्ञाची सुरुवात केली. असंख्य ऋषी मुनी आणि विश्वामित्र त्या ठिकाणी यज्ञ करत होते. आणि त्याच वेळेला हे सुबाहू, मारीच असंख्य राक्षसाबरोबर आकाशात आले आणि भ्रमण करू लागले. तिथे राम लक्ष्मण दोघे पहारा देतच होते. रामाने एकाच बाणाने सुबाहूला उडवून टाकलं आणि दुसऱ्या एका बोथट अशा एका बाणाने मारीच्यावर त्यांनी श्रीरामाने हल्ला केला. आणि मारीच त्या बरोबर धावत पळत जे पळत सुटले ते 7 समुद्रापलीकडे समुद्राच्या खोल 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 आत डोहात जाऊन लपले. आणि ते रामाचं पराक्रम पाहून इतके घाबरले की रा ऐकल्याबरोबर त्याला कापरं भरायला लागलं. कारण त्यावेळेला रामांनी सुबाहू व मारीच्या बरोबर आलेल्या असंख्य राक्षसांचा सुद्धा वध केला होता. रामाचं पराक्रम पाहून मारीच हतबल झाला. आपण या रामापुढे टिकणार नाही, आपण या रामरावयापुढे टिकणार नाही याच्याबद्दल त्यांना खात्री झाली. आणि ते तेथून निघून गेले. मारीच निघून गेला आणि राम लक्ष्मण दोघांना घेऊन विश्वामित्र आपल्या आश्रमात आले. त्यांच्या आश्रमाचं नाव होतं सिद्धाश्रम. सिद्धाश्रमामध्ये अतिशय आनंदाने विश्वामित्राचे सर्व शिष्य, तेथे असलेले मुनी ऋषी सर्वांनी
अतिशय आनंदाने राम लक्ष्मणाचं कौतुक केलं आणि त्यांचं स्वागत केलं. त्या ज्या ज्या मुनिवर्यांना जे जे ज्ञान अस्त्र शस्त्र यांची या सर्वांचं ज्ञान आहे ते सर्व त्यांनी दोघांना राम लक्ष्मणांना दिलं आणि सगळे निघून गेले. सिद्धाश्रमामध्ये मिथिलेचा राजा जनक यांचं आमंत्रण आलं. विश्वामित्रांना जनक राजांनी बोलावणं पाठवलं. मग विश्वामित्र राम लक्ष्मणांना आणि आपल्या सर्व शिष्यांना घेऊन जनकपुरी मिथिलेला निघाले. मिथिलेला जाताना वाटेवर आलेल्या सर्व नद्या, तलाव, भूमी, वृक्ष, आश्रम यांची माहिती सांगत पुढे पुढे निघू लागले. आणि निघता निघता ते एका अतिशय सुंदर, प्रशस्त आणि सर्व सुव्यवस्था असलेलं एका मोठ्या आश्रमामध्ये आले. परंतु त्या आश्रमामध्ये एकही चिटपाखरू कुठे दिसत नव्हता. फक्त त्या आश्रमातील वाऱ्याच्या ज्योतीतून राम 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 संपूर्ण आश्रमामध्ये कुठेही फिरताना राम नाम ऐकू येत होतं. पण कुठून येत होतं, कसं येत होतं, कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. विश्वामित्र स्मित हास्य करत रामलक्ष्मणांना त्या आश्रमातील एका कुटीरासमोर आणले आणि तिथं बसून त्यांनी सांगितलं, रामा, नरशार्दूला, आपण ज्या आश्रमात आलेलो आहोत तो आश्रम आहे गौतम ऋषींचा. गौतम ऋषी महान तपस्वी होते. त्यांचं विवाह अहिल्या नावाच्या एका त्रिलोक सुंदर अशा स्त्रीशी झालेलं होतं. ती स्त्री म्हणजे साक्षात ब्रह्मदेवानी मंत्राने जगातील सर्वात सुंदर स्त्री कशी असेल बघूया असं एकदा त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी एका सुंदर स्त्रीला निर्माण करून तिच्यामध्ये प्राण ओतलं. तर अशी ही सुंदर स्त्री अहिल्या, तिच्या रूपावर सर्व देवदेवता, राजे, अनेक लोक भाळून गेलेले होते. स्वतः इंद्रदेव सुद्धा त्यांच्या मनात आलं की आपण विवाह करावा तर अहिल्याशी. परंतु ब्रह्मदेवानी एक अट अशी टाकली होती की जो कोणी 3 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याच्याशी मी अहिल्याचा विवाह करेन. त्याच वेळेला एक घटना पृथ्वीवर अशी घडली की एका गायीनं, एका गर्भवती गायीनं 2 गायींना जन्म दिलं. आणि त्याच वेळेला गौतम ऋषी त्या गायीच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्या गायीची सेवा केली. त्या गायीला त्यावेळी जे काही लागतं ते सर्व त्यांनी केलं. तेवढ्यात नारद महर्षी तिथे आले आणि हळूच ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवा पहा, तुमच्या अटीप्रमाणे तो मानव तयार आहे.
गौतम ऋषींनी आता 3 वेळा या गायीच्या भोवती प्रदक्षिणा घातलेल्या आहे, म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य त्यांना लाभलेलं आहे त्यांनी. म्हणून तुम्ही तुमच्या या अति सुंदर अहल्येचं विवाह गौतम ऋषीशी करा. झालं. गौतम ऋषींबरोबर अहिल्येचं विवाह झालं आणि हळूच इंद्रदेव आले पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून, आणि हताश होऊन ते निघून गेले. हताश होऊन ते निघून गेले. परंतु त्यांच्या मनात अहल्येचं रूप हे रुजलेलं होतं. काय करावं काय नाही आता काहीच करता येत नाही. आता बाहेर गोष्ट गेलेली आहे म्हणून इंद्र निघून गेले. पण ती जी सल होती ती सल इंद्राच्या मनात कायम होती. आणि एके दिवशी गौतम आश्रमामध्ये अपरात्री गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये इंद्रदेव प्रवेश करून अपरात्री बरं का कोंबडा आरवल्याचा आवाज काढला. ब्रह्ममुहूर्त झालेला असावा म्हणून गौतम ऋषी निघाले आंघोळीला. आणि एवढ्यात इंद्र त्या आश्रमामध्ये प्रवेश केले गौतम ऋषीच्या रूपामध्ये. अहल्येशी त्यांनी संग केला. इकडे गौतम ऋषी आंघोळीसाठी बाहेर पडले आणि आकाशात पाहतात तर काय आहे, अरे पहाट तर झालेली नाहीये. हे त्यांच्या लक्षात आलं. ते तपस्वी होते, महान होते. काहीतरी काळभेर झालेलं आहे म्हणून ते पटकन आश्रमाकडे परतले आणि पाहतो तो काय, इंद्रदेव आश्रमातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि अहिल्यादेवी एकदम घाबरून आता काय होणार या भीतीने थरथर कापत एका कोपऱ्यात उभी आहे. पांढरे फट्ट पडलेली आहे. अहिल्याकडे पाहून गौतम ऋषींनी सर्व काही जाणलं आणि त्यांनी इंद्राला शाप दिला. अरे तू सुराधिपती असशील पण तुझी ही नीच कर्म करण्याची वृत्ती गेलेली नाही. यापुढे तुझं वीर्य नष्ट होणार. तू क्षत होशील. तुझ्या अंगावर 100 छिद्र पडतील असा शाप दिला आणि इंद्र धावत पळत वैकुंठनाथाकडे गेले. अहल्या बिचारी घाबरून त्या ठिकाणी आश्रमामध्ये कापत उभी होती. त्याच रागामध्ये त्यांनी अहल्येला म्हणाले, अहल्ये तू सुद्धा या पापी इंद्राशी संग केल्यामुळे तुलाही आता मी असा शाप देतो की श्रीरामाचं दर्शन होईपर्यंत तू याच ठिकाणी पडून राहशील. अहल्या बिचारी घाबरून गेलेली आणि ती त्याच कुटीमध्ये त्या क्षणापासून रामनामाचा जप करीत वायुभक्षण करीत त्या आश्रमामध्ये ती तशीच तपश्चर्या करीत बसलेली होती.
पद्मपुराणामध्ये, काही पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की गौतम ऋषींनी तिला शिळा हो नाही. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी असं सांगितलेलं आहे की तू भ्रष्ट झालेली आहेस, तुझा पातिव्रत्याला कलंक लागलेला आहे, तर तू रामनामाचा जप कर. निष्ठेने केलीस तर तुझी मुक्तता यातून होईल. आणि त्या क्षणापासून, त्यावेळेला रामाचा जन्मसुद्धा झालेला नव्हता, त्या क्षणापासून अहल्यादेवी तपश्चर्या करत होती. मनापासून तपश्चर्या करत होती. तिचं तेज इतकं प्रचंड होतं की आश्रमभर जणू काही सूर्य उगवलेलाच आहे. रात्रीसुद्धा इतकं प्रकाशमान असा तेज त्या आश्रमाच्या कुटीतून बाहेर येत होतं. राम लक्ष्मण विश्वामित्राबरोबर आश्रमात पाऊल ठेवल्याबरोबर तिकडे गौतम ऋषींना आणि अहल्या देवीला सुद्धा एकदम जागृती आली. ती महान तपस्वी, यज्ञकुंडाप्रमाणे प्रखर पेटलेली अहल्या एकदम जागृत झाली आणि एखादा प्रत्यक्ष पेटलेला सूर्य, दुपारचा सूर्य कुटीतून बाहेर येत आहे असं ती जाज्वल्य महान तेजस्वी अहिल्या कुटीतून बाहेर आली. अगोदरच अहल्या अतिशय सुंदर होती, रूपवान होती आणि त्याच तपत्तेज तिच्या चेहऱ्यावर पसरलेला होता. तिला पाहिल्याबरोबर श्रीराम आणि लक्ष्मणांनी तिच्या पावलांना स्पर्श करून, या ठिकाणी राम लक्ष्मणांनीच अहल्येच्या पावलांना स्पर्श करून नमस्कार केला असं वाल्मिकी ऋषींनी बालकांडामध्ये लिहिलेलं आहे. त्याच दाखल्यावरून मी हे तुम्हाला ठामपणे सांगत आहे. आणि तिनं सुद्धा रामाच्या आगमनाने प्रफुल्लित झाली. ती म्हणाली, आहा प्रभू, पतित पावन रामा, तू माझ्यासाठी इथे आलेला आहेस. मी पतिता, माझ्याकडून खूप मोठे दोष झालेला आहे. माझ्यासारख्या स्त्रीसाठी तू आलेला आहेस. तर श्रीराम म्हणाले, माते, तुम्ही पंच कन्यांपैकी तुम्ही आहात. तुम्ही श्रेष्ठ आहात, आदर्श आहात. तुमच्या तपामुळे तुम्ही पृथ्वीवरील सर्वच नारींना पूजनीय असं ठरलेले आहात. आणि एवढ्यात त्या ठिकाणी गौतम ऋषी सुद्धा प्रकट झाले आणि गौतम ऋषींनी रामाचं दर्शन घेऊन, विश्वामित्रांना वंदन करून गौतम ऋषी अहल्येला घेऊन तीर्थाटनाला निघून गेले. मी अहल्येचा स्वीकार केलेला आहे रामा, मी अहल्येचा स्वीकार केलेला आहे. हे पतित पावन रामा, तू माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर केवढं मोठं उपकार केलेला आहेस परमात्मा. आमच्यासाठी तू चालत इथपर्यंत आलेला आहे. अहो भाग्यम, अहो भाग्यम असं म्हणून ते दोघं तीर्थाटनाला गेले. आणि पुढे राम लक्ष्मण त्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे मिथिलेकडे निघाले. मिथिलेच्या जवळ एका अतिशय रम्य अशा ठिकाणी
पोहोचल्यावर मित्रांना मिथिलेच्या राज्यातील सेवकांनी पाहिलं आणि धावत पळत ते महाराजांना सांगितलं, विश्वामित्र आलेले आहेत. विश्वामित्र आलेले आहेत म्हटल्याबरोबर त्यांचे राजगुरू, मिथिलेचा राजा, त्यांचे राजगुरू शतानंद हा अहल्य आणि गौतम ऋषींचा पुत्र होता. त्यांना घेऊन विश्वामित्रांच्या सामोरे आला आणि त्यांना नम्रपणे विनंती केली की महाराज, आपण आमच्या राजधानीमध्ये, आमच्या राजमहालामध्ये आपण या, आम्ही आपल्या सेवेचे आम्हाला संधी द्या. त्याप्रमाणे विश्वामित्र निघाले. मिथिलेचा राजा जनक हे त्या राजाचं नाव नव्हे, तर मिथिलेच्या राज्यात अशी प्रथा होती की मिथिलेच्या राजपदावर जो कोणी येईल त्याला जनक म्हणायची प्रथा होती. जनक म्हणजे वडील, बाबा, पप्पा आजच्या काळात. तर जनक आणि त्यांचं नाव होतं शिरध्वज. या शिरध्वज जनक राजाला एक धाकटा भाऊ होता. तो बनारसचा राजा होता आणि त्याचं नाव होतं कुशध्वज. अशा प्रकारे हे दोन राजे आपापल्या राज्यव्यवस्था पाहत होते. महाराज जनक यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. पुत्रप्राप्तीसाठी महाराज जनकांनी एक यज्ञ केलं. त्या यज्ञाचा एक भाग म्हणून जमीन नांगरणे, सोन्याच्या सुवर्णाच्या फाळीने त्या नांगरीला सुवर्णाची फाळ ठेवून जमीन नांगरणे आणि अशा प्रकारे सर्व ऋषी मुनी यांच्यासह महाराज जनक शेत नांगरू लागले. शेत नांगरता एके ठिकाणी फाळ पुढे सरकेनाच. महाराज जनक आणि सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी आले. फाळ का सरकत नाही म्हणून पाहिले, थोडंफार माती काढून पाहिले तर आत एक प्रचंड अशी एक पेटी होती. त्या पेटीच्याच तेजाने लख प्रकाश पडलेलं होतं. महाराज जनकांनी सर्व ऋषीमुनींच्या साहाय्याने पेटी बाहेर काढली. ऋषीमुनींनी मंत्रोच्चाराने त्या पेटीची पूजा अर्चा केली आणि महाराज जनकाला त्यांनी सांगितलं की तुम्ही पेटी उघडा. पेटी उघडल्या बरोबर कोटी कोटी सूर्याचा प्रकाश बाहेर पडावा अशा प्रकारे प्रकाशमान अशी एक कन्या. आहा, काय तिचं रूप! त्या कन्येचं काय तिचं रूप! सालंकृत कन्या, अगदी हात पाय अशी मारत हसत खेळत ती राजा जनकाकडे पाहू लागली. तिच्याकडे पाहून हा 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 हा, साक्षात लक्ष्मी, बारम्मा लक्ष्मी, बा म्हणजे ये लक्ष्मी, ये माझ्याकडे ये. भाग्यदा लक्ष्मी ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌ
ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಗಜ್ಜೆ ಕಾಳ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ಮಾಡದು ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲನು ಹೆಜ್ಜೆಯ ನೀ ಕುಟ ಗಜ್ಜಲ ಕಾಳ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ಮಾಡದು ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಳನು ಹೆಜ್ಜೆಯ ನೀ ಕುಟ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗೆ ದಾಳೆಯಂಟೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗೆ वाळेयंटे हे देवी हे भाग्यद लक्ष्मी ताक घुसळल्यानंतर ज्याप्रमाणे लोणीचा गोळा वर येतो आहा त्याप्रमाणे तू ये ग त्याप्रमाणे तू ये हे जनकराजाची कन्या तू या मिथिलेची राजकुमारी तू ये असं म्हणून जनकराजांनी तिला उचलून आपल्या छातीशी लावलं आणि जनक महाराजांची कन्या सुनैना आपली पत्नी महाराणी सुनैना तिथे होती तिच्या ओटीत टाकलं. तेव्हा तेथे असलेल्या सर्व ऋषीमुनींनी महाराज जनकांना सांगितलं, महाराज तुम्हाला ही जी कन्या मिळालेली आहे ती साक्षात महालक्ष्मी आहे, भूमिपुत्री आहे. कारण जनक महाराज हे स्वतः शेतकरी होते. नांगर हे जनक राजाचं राजचिन्ह होतं. त्यांच्या झेंड्यावर त्यांच्या राजचिन्हावर नांगर होतं. तर अशा या भूमीवर प्रेम करणाऱ्या जनक राजाला भूदेवीनीच प्रसन्न होऊन आपली कन्या जनक राजाच्या ओटीत टाकली आणि जनक राजा त्या आपल्या पत्नीच्या ओटीत टाकल्यानंतर ऋषी मुनी म्हणाले, महाराज तुम्हाला सुद्धा संतान होईल. तुम्ही या पुत्रीचं पालन पोषण अतिशय आनंदाने करा. या पुत्रीमुळे तुमचं ही राज्य वाढेल. जनक राजा स्वतः विदेह होते, योगी होते. म्हणून त्यांना विदेह असे म्हणतात. आणि ही पुत्री जी त्यांना सापडली, नांगराला जे सुवर्ण फाळ लावलेलं होतं ते फाळ लागलं. त्या फाळीला म्हणतात, त्याला सीत म्हणतात. भूमीमध्ये ज्या ठिकाणी बी पेरतात त्या फाळीच्या त्या टोकाला सीत म्हणतात. यावरून त्या कन्येचं नाव त्यांनी ठेवलं सीता. ती जनकाची कन्या म्हणून जानकी, विदेह राजाची कन्या म्हणून ती वैदेही, मिथिला नगरीची राजकन्या म्हणून ती मैथिली. अशा प्रकारे तिचं स्वागत, भव्य स्वागत केलं. आणि पाहता पाहता ती 5-6 वर्षाची झाली. असंच मैत्रिणींबरोबर खेळता खेळता ती एकदा आपल्या पूजा मंदिरामध्ये गेली. त्या पूजा मध्ये जनक महाराजांच्या वाडवडिलांना प्रत्यक्ष शिवांनी दिलेलं शिवधनुष्य होतं. शंकराने महादेवाने त्या शिवधनुष्याने त्रिपुरासुरांचा वध केलेला होता. म्हणून असा हा प्रचंड शिवधनुष्य त्या देवघरात होता. त्या देवघरातील शिवधनुष्य सहज लीलया 5-6 वर्षाची मुलगी अशी उचलली आणि त्याच्या खाली तिनं जे खेळत होतं फुलांचं एक चेंडू खाली गेलेला होता ते तिनं बाहेर काढलं. इतक्यात त्या ठिकाणी परशुराम आले आणि त्यांनी सांगितलं, हां
ही कन्या सामान्य नाही आहे. हिचा विवाह तुम्ही ज्यांच्याशी करून देणार तो श्रेष्ठ धनुर्धरच असेल. अशा धनुर्धराशीच तुम्ही तिचा विवाह करा. त्याचप्रमाणे आणखीन एक वदंता अशी आहे. एकदा परशुराम विष्णूंनी दिलेलं वैष्णव धनुष्य घेऊन आले होते महाराज जनकाकडे. त्यावेळेला धनुष्य बाहेर ठेवून परशुराम आत आले होते आणि ही कन्या आपल्या मैत्रिणीबरोबर तेथे आली आणि परशुरामाचं धनुष्य घेऊन वैष्णव धनुष्य घेऊन खेळू लागली. त्याही वेळेला परशुराम चकित झाले अशी एक वदंता आहे. मग जनक राजा पुढे मोठा प्रश्न पडला. जगन्माता आपल्या या राजमंदिरामध्ये आलेली आहे. तिला योग्य वर निवडावा. पाहता पाहता ती मोठी झालेली आहे. आणि याच दरम्यान नयनतारा आणि महाराज जनक यांना एक पुत्री झाली. तिचं नाव उर्मिला. उर्मिला आणि जानकी दोघी अगदी गुण्यागोविंदाने हसत खेळत सर्व विद्यांमध्ये अस्त्रशस्त्रामध्ये ते पारंगत झालेल्या होत्या. त्या दोघी विवाह योग्य झालेल्या होत्या. त्या काळामध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की पालकांचं लक्ष त्यांच्या विवाहाकडे असे. मग स्वयंवर त्यांनी जाहीर केलं की जो कोणी यक्ष मानव राजे देव दैत्य कोणीही शिवधनुष्याला प्रत्यंचा लावावा त्याला मी माझी कन्या सीता हिच्याशी त्याचा विवाह करेन. स्वयंवर मंडपामध्ये विश्वामित्र सुद्धा राम लक्ष्मणासह आलेले होते. सीता माळ घेऊन महाराज जनकाच्या पाठीमागे अशी उभी होती. स्वयंवर मंडपामध्ये पृथ्वी देव पाताळ अनेक राजे रजवाडे आलेले होते. आणि एवढ्यात 100-200 मल्ल 1000-2000 सैनिक एक खूप मोठं असं जड असं वाहन ओढत आणि घामे गुम झालेले त्या ठिकाणी आणलं स्वयंवर मंडपात. आणि त्याच्यावर होतं धनुष्य. त्या धनुष्याला पाहून सगळे गर्भगळीत झाले. त्या धनुष्याकडे पाहून सगळे गर्भगळीत झाले. त्याच धनुष्याने महादेवांनी त्रिपुरासुरांचा वध केलेला होता. तारकाक्ष, विद्युतमालिनी आणि वीर्यवान अशी 3 मुलं त्या तारकासुराला. आणि त्या 3ही मुलांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडे वरप्राप्त करून घेतलं होतं की आम्हाला नाही आम्हाला मरायचं नाही, आम्हाला अमरच राहायचं आहे. ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही मर्त्य लोकामध्ये जन्म घेतलेले आहात, तुम्हाला मृत्यू येणारच. ठीक आहे आम्हाला तुम्ही मृत्यू येणार असं म्हणताय तर बघा असं वर द्या. वर मागताना सुद्धा किती मिजाजखोर भाषा. असं वर द्या
की आम्ही आमच्यासाठी 3 पुरं, सुवर्णपूर आकाशात, मध्यभागी चांदीचं पूर आणि पाताळात लोहपूर, असे 3 पूर तुम्ही निर्माण करा. आणि हे 3 पूर म्हणजे राज्य, पुणे, मुंबई, भारत, पाकिस्तान यासारखे देश त्या पुरांमध्ये. तर ते 3 पुरं ज्या वेळेला एकाच बाणाने जो कोणी उडवेल त्यावेळेला आमचा मृत्यू होईल. हे अशक्य गोष्ट, कोण उडवणार? उलट ते ब्रह्मदेवालाच विचारू लागले. ब्रह्मदेव शांतपणे, कधी कोणावर रागावणार नाही, सगळ्यांचं सगळं ऐकून घेऊन, बाबा तूच महान आहेस रे असं म्हणून अनेक राक्षसांना वर देऊन 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 शेवटी वैकुंठपती नाहीतर भोलेनाथ हे आहेतच. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने त्यांना वर दिलं आणि वर दिल्यानंतर ते तिघही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये उत्थान माजवलं. सगळ्यांनाच ते त्रास देऊ लागले. आम्हाला कोण मारणार, आम्हीच महान. सर्व 3 लोकातले सर्व प्रमुख लोक महादेवाकडे गेले. परमेश्वरा, शिवा, शंकरा, भोलेनाथा, आमचं रक्षण करा, तुमच्याशिवाय कोणीच नाही. तेव्हा महादेवांनी त्यांना शब्द दिलं की मी त्यांचा तिघांचा वध करणार आहे. मग ब्रह्मदेवानी महादेवासाठी जे धनुष्य आणि बाण निर्माण केलं त्याचं नाव ब्रह्मदेवानी पिनाक असं ठेवलं. म्हणून महादेवाला पिनाकपाणी असंही म्हणतात. महादेवाचं एक नाव आहे पिनाकपाणी म्हणून. तर शंकराने लीलया धनुष्य धारण करून एकाच बाणाने त्याची 3ही पुरं भस्मसात केली. 3रा डोळा उघडल्याबरोबर भस्मसात होतो ती संपूर्ण विश्वच. पण नाही, एका बाणानेच काम भागलं आणि त्रिपुरासुरांचा वध झाला. वध केल्यानंतर आता धनुष्य कुठे ठेवू मी, म्हणून त्यांनी जनक राजांचे जे आजोबा देवासूर म्हणून होते त्यांना दिलं. आणि अशा प्रकारे शिवधनुष्य त्यांच्या राज्यात आलेलं होतं. आणि असा हा शिवधनुष्य कोण उचलणार? स्वयंवर मंडपामध्ये निम्मे लोक पळूनच गेले, गर्भगळीत झाले, घाम फुटलं त्यांना. आणि जे शिल्लक राहिलेले होते काही लोक प्रयत्न करून पाहिले, हलता हलत नाही, हात लावायला सुद्धा नाही बाबा, नमस्कार करून निघून गेले. एवढ्यात लंकापती रावण त्या ठिकाणी आले. मी साक्षात कैलास माझ्या बाहुबलावर असा उचललेला मी, आणि त्या कैलासपतीच्या हातातलं धनुष्य तुच्छ. काय घमेंड पहा त्या राक्षसाची, त्या रावणाची. महान तपस्वी होता. तपस्वी लोकांचं तपोबल केव्हा नष्ट होतं, तर ज्या वेळेला आपल्यामध्ये अहंकार, गर्व, मीपणा निर्माण होतो तेव्हा तो नष्ट होतो. असा हा रावण अगदी ऐटीत पायातले वाहनासह अहंकारी आला. हात घातला, हले ना, हलत नाही. अगदी इकडे तिकडे डोळे फिरवू लागला. बाकीच्या सर्व राजे रजवाड्यांना हसू आवरत नव्हतं.
पण कोण हसणार? हसले की मोठं पाप, तो काय सोडणार नाही आपल्याला. जाऊ दे म्हणून सगळे गप्प गप्प टक लावून बघू लागले. आणि पुन्हा एकदा त्यांनी सर्व शक्तीनिशी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे दोन्ही हात, त्या धनुष्य किंचित हललं आणि त्याच्या खाली त्याचे हात अडकले. आता हात काढताही येईना, बाजूला सरकता येईना, असा त्याचं पोझिशन अगदी विचित्र झालेलं. सगळे लोक टकमक 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 बघत हसू लागले. सीतेच्या चेहऱ्यावर सुद्धा किंचित हास्य आलेलं होतं. तिच्याकडे पाहिलं, तिच्या रूपाकडे पाहिलं. आता मला हसतेस का, बघून घेईन असं मनाशी ठरवलं. पण काय बघणार रे, तुला आता बाहेर कोण काढणार? एवढ्यात वसिष्ठ ऋषीने रामाला, रामा, पाठीवरून हात फिरवलं. जा. नुकतेच 15वं वर्ष सुद्धा लागलेलं नव्हतं. मिसरुडी सुद्धा फुटलेली नव्हती. असा हा राम, मेघश्याम. आहा, उठल्याबरोबर सर्व लोक चकित झाले. हा हा काय उचलेल असं प्रत्येकापुढे प्रश्नचिन्ह पडला. देवी सीता मनातल्या मनात जगज्जननी पार्वती मातेला स्मरण करू लागली. आई जगदंबा, कुठे आहेस ग, कुठे आहेस? त्या रामाला शक्ती दे ग. जो कोणी आता उठलेला आहे त्याला शक्ती दे. हे जगन्माता, म्हणून ती मनातल्या मनात ती देवीची आराधना करू लागली. महाराज जनकसूर, नयनतारा सगळेच अगदी मनातून देवीची आराधना करू लागले. आणि श्रीराम प्रथम त्या धनुष्याला नमस्कार करून धनुष्याभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि महाराज जनकांना नमस्कार करून, तेव्हा महाराज जनकांनी त्यांना आदेश दिला, हो, तुम्ही प्रत्यंचा लावू शकता, असा त्याचा अर्थ. पहा किती नम्रता. गुरुवर्यांना नमस्कार केला, शिवधनुष्याला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातल्या. आणि हा इथं तडपडतच आहे. त्याच्या खाल्यात हात अडकलेले आहेत, दात ओठ खात तिथंच आहे तो. आणि त्या धनुष्याजवळ येऊन पूर्णपणे धनुष्याला निरीक्षण केलं. एक अभ्यास असतो बरं का, कुठल्याही गोष्टीचा एक अभ्यास असतो. आपल्याला मिक्सर चालवता येतं, बटन जर व्यवस्थित दाबलं तरच. माहीत नसणाऱ्यांना चालवता येत नाही. झाकण न ठेवता पातळ काही पदार्थ टाकलं तर काय होतं ते बायकांनाच माहीत असतं. माहिती नसलेल्यांना दिलं तर काय होतं तसा हा प्रकार. तर रामाला सर्व धनुष्याचा अभ्यास होता. त्या अभ्यासामुळे ते अगदी, पण कोणालाही श्रीराम मीपणा दाखवत नव्हते, विनयी होते. हसतमुखाने अगदी सहज त्या धनुष्याखाली हात घालून धनुष्य असा वर उचलल्याबरोबर खरं तो राक्षसराज रावण आपली सुटका करून घेतली आणि तिथल्या तिथं तो मायावी राक्षस नाहीसा झाला. तो मायावीच ना राक्षस. अरे तुझी कितीही माया असू दे, तपश्चर्या असू दे, ज्या वेळेला तुझ्यापणे अहंकार आहे तो, त्याच वेळेला तू संपला असं महादेवाने त्याला दाखवलं. मग राक्षसराज रावण निघून गेला. त्या श्रीरामाचं मनोहर रूप सुद्धा त्यांनी पाहिलं.
पण काय करणार, उचलला बाण श्रीरामाने हाताशी धरून त्यांनी त्या शंखनाद हाताशी धरून त्या धनुष्याला प्रत्यंचा लावला, त्या धनुष्याला प्रत्यंचा लावला आणि प्रत्यंचा बांधण्यासाठी, प्रत्यंचा म्हणजे दोर, धनुष्याला दोर बांधण्यासाठी वाकवू लागला. आणि काय आश्चर्य, त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. ब्रह्मांडामध्ये संपूर्ण पृथ्वी हलते की काय असं वातावरण निर्माण झालं. समुद्रामध्ये प्रचंड भूकंप आल्यासारखं लाटा आकाशापर्यंत पोहोचू लागल्या. आणि त्याच वेळेला परशुराम तपश्चर्येमध्ये लीन असलेल्या परशुरामाला एकदम, अरे माझा आराध्य दैवत महादेव, त्यांचं धनुष्य कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, आता मी त्याचं बघतोच, असं म्हणत परशुराम तिकडून निघाले महेंद्र पर्वतावरून. परशुराम नेहमी महेंद्र पर्वतावरच तपश्चर्या करत होते आणि निघाले. इकडे महाराजांना अतिशय आनंद झाला. जनक महाराजांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्यांची पत्नी, तिच्याही डोळ्यात अश्रू वाहू लागले. किती आमच्या मनात कोण भेटणार, एवढं अवघड, पण महाराजांनी सर्व लोकांसाठी आणि अनेक ते आले आणि गेले. किती वर्षापासून, जेव्हा सीता 5 वर्षाची झाली तेव्हापासून आम्ही या स्वयंवराचं आरंभ केलेलं होतं. आता ती 8-9 वर्षाची झालेली आहे. या काळजीनं नयनतारेची झोपसुद्धा उडून गेलेली होती. पण श्रीरामाने धनुष्याला प्रत्यंचा लावताना महा गडगडाट झाला आणि अशा प्रकारे शिवधनुष्य श्रीरामाने तोडलं. आताच आकाशामध्ये चंद्रसुद्धा उगवलेला आहे, पौर्णिमा आलेली आहे, म्हणूनच आजवी त्रिपुरीसुद्धा आपण लावलेली आहे शिवाच्या नावाने. मग महाराज जनक आले विश्वामित्राजवळ आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवा, आता माझी कन्या जी सीता, तिला मी अयोध्यापती दशरथ महाराजांचा पुत्र श्रीरामाला दिलेलो आहे. हे ऐकल्याबरोबर सीतेच्या डोळ्यामधून आणि महाराणी नैनतारीच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. सीतेचे लक्ष श्रीरामाच्या पायाशी होतं. मग श्रीरामाने विश्वामित्रांना हळूच म्हणाले, गुरुदेवा, मी विवाहासाठी म्हणून धनुष्य उचललेलो नाही. माझ्या पिताश्रींना. मग ते म्हणाले, अवश्य महाराज दशरथ आल्यानंतरच विवाह कार्य संपन्न होईल. यावरून श्रीराम कुठल्याही बाबतीत लालसी नव्हते. ते अगदी निस्सीम, त्यांचं जे प्रेम होतं निस्सीम, त्याच्यामध्ये कुठलीही मागणी नाही. कुठल्याही हेतूच्या रूपाने तुमचा आदेश आला म्हणून मी तुमचा आदेश पूर्ण केलो, परंतु सीतेचं माझ्याशी विवाह व्हायला पाहिजे असं नव्हे. माझ्या पिताश्री
माताश्री या सर्वांचं ज्या वेळेला या ठिकाणी आगमन होईल, त्यांची परवानगी मिळेल, तेव्हाच मी विवाह करेन. तेव्हा आता त्यांचं पण जिंकलेलं आहे, म्हणून तू आता या राजदरबारामध्ये सीतेने तुला जिंकल्याबद्दल माळ घालेल असं गुरुवर यांनी समजावून दिलं. आणि सीता हळूहळू रामाच्या समोर आली आणि श्रीरामाच्या पायांकडे पाहू लागली. माळ हातात घेतली. जनकांनी तिच्या पाठीशी हात लावून तिला सूचना दिल्या, माळ घाल. म्हणजे रामायण हे प्रत्येक वेळेला आपल्याला काय सांगतं तर संस्कार. लगेच ती मुलगी उड्या मारत मारत जाऊन गात गात गात, आज कसं बऱ्याच लग्नामध्ये आपण पाहतो तसं नाही. तर हे जे संस्कार आई वडिलांनी सांगितलं, त्यानंतरच सीता तिथे पुढे गेली आणि माळ घेऊन ती श्रीराम किंचित वाकले आणि तिच्या सीतेनं त्यांच्या गळ्यात माळ घातली. देव गंधर्व सर्वांनी आनंदाने फुले उधळली. अशा प्रकारे श्रीराम आणि सीता स्वयंवर रचलं. आणि आदिमाया जी भूमाता आहे, त्या भूमातेचं नातं वैकुंठपती विष्णूशी जमलेलं आहे. म्हणून गीत रामायणामध्ये कधी माडगुळकर म्हणतात, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अशा प्रकारे धरणी मातेचं आकाशात स्वर्गात राहणाऱ्या या वैकुंठपतीशी झालेलं आहे. श्रीरामाचं शौर्य पाहून श्रीराम साक्षात विष्णूचेच अवतार आहेत, 7वा अवतार आहेत असं पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे. परंतु वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामध्ये आत्मानं मानुषम म्हणणे अहं दशरथ आत्मजम, मी दशरथाचा पुत्र आहे, महाराज दशरथाचा मी पुत्र आहे, मी मानवच आहे असं स्वतः श्रीरामचंद्रांनी सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला अशी सवयच आहे, कुठेही कुठल्याही मंदिरामध्ये एखादा ऋषी मुनी कोणीही काही चमत्कार केल्याबरोबर आपण काय म्हणतो, त्याला देवत्वच देतो. दागिने, खाऊ, कपडे, रांग, हार, तुरई, फुलं घेऊन आपण त्या माणसाला देवत्व देण्याचा प्रयत्न करतो. सत्य साईबाबा, शिर्डीचे साईबाबा, ते जिवंत होते तेव्हा त्यांना पाणीसुद्धा दिलं नाही. परंतु आता त्यांचं वैभव या लोकांनी इतकं वाढवलं आहे. तर राम म्हणतात, मी देव नाही आहे, मी मानव आहे. परंतु रामायणामध्ये कुठेही चमत्कार नाही. तुम्ही पहा, रामायणामध्ये कुठेही चमत्कार नाही. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अनेक जन्मल्यापासूनच चमत्कार करून दाखवलेले आहे, परंतु रामायणामध्ये नाही आहे. तर अशा या श्रीरामाचा विवाह स्वयंवर, सीतेचा स्वयंवर आज आपण केलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या स्वयंवराचं आनंद आपण घेऊया आणि महाप्रसाद गोड मानून घेऊया. आजचा प्रसाद काळे मॅडम आणि सुवर्णलता पोटापती मॅडम
यांच्याकडून आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. आणि काल सौभाग्यवती सुप्रिया बुरगुल मॅडम यांनी महाप्रसाद दिलेला होता. आज मीना गुजर यांच्याकडून सुद्धा प्रसाद आलेलं आहे. मीना गुजर या सर्वांचं श्रीराम कुटुंबाकडून, श्रीरामचंद्राकडून या सर्वांचे आभार मी मानते. आणि आपण सर्वजण या महाप्रसादाचा लाभ घेऊया अशी मी आपल्याला विनंती करते. आपण श्रीराम जय राम जय जय राम नामाचा गजर करूया. मी आभार मानतो सर्वांचे. आजचा प्रसाद देत आहेत कौशल्या काळे मॅडम, मीना गुजर मॅडम, सौभाग्यवती स्मिता दलभंजन मॅडम आणि श्रीमती निर्मला बालाप्रसाद तिवाडी. कौशल्या काळे मॅडम B9, मीना गुजर मॅडम B9 D9, स्मिता दलभंजन मॅडम E6 आणि निर्मला बालाप्रसाद तिवाडी मॅडम D8. सर्वांचे आभार. आणि आजचा कार्यक्रम आणि कालचा कार्यक्रम 4 दिवसाचा कार्यक्रम लेकटाऊन सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. त्याबद्दल समितीचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी दिलेल्या या सर्व व्यवस्थेबद्दल त्यांचे आभार. उद्या याच वेळेला संध्याकाळी 6 वाजता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि श्रीरामकथाचा आस्वाद घेणार आहोत. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.